स्वप्नील स्वामी सर, स्टार्ट. नमस्कार. सर्व युवक युवतींना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वदेश ज्ञानमित्र आयोजित आजच्या आपल्या मीटिंगचा विषय आहे स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राच्या संधी याविषयी आपल्या मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत श्री पवन नारायण आढवळे. यांचा थोडक्यात मी परिचय देऊ इच्छितो. ते स्वतः एक शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं शिक्षण झालेलं आहे MA बिझनेस इकॉनॉमिकमधून. तसेच ते DED सुद्धा झालेले आहेत. सरांचं अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशन याचे ते संस्थापक व मुख्य कार्यवाहक आहेत. त्याचप्रमाणे क्रीडा प्रकारात मलखांब, योगा, एरियल जिम्नॅस्टिकमध्ये राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य. त्यांनी 2 अकॅडमीची स्थापना केलेली आहे. एक अतुल्य स्पोर्ट्स अकॅडमी, तसेच दुसरं बिन भिंतीच्या व्यायामशाळा. प्रशिक्षक त्यांनी 3 आंतरराष्ट्रीय प्रात्यक्षिके मलखांब या क्रीडा प्रकारात दिलेले आहेत. इस्रायल, दुबई व अमेरिका. 15 राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत. तसेच 200हून अधिक राज्यस्तरीय खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत. एका खेळाडूस महाराष्ट्र राज्याचा आदिवासी रत्न हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. 2000हून अधिक खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. 80पेक्षा जास्त अंध व मानसिकदृष्ट्या विकलांग खेळाडूंना त्यांनी मलखांब प्रशिक्षण दिलेलं आहे. नाणीशास्त्र 1000हून अधिक ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह व अभ्यासक. काही नाणी 2500 वर्ष जुनी आहेत. ऐतिहासिक शास्त्र संग्रह व अभ्यासक. कोण होणार करोडपती, आता जी अमिताभ बच्चनची पर्व दुसरं, यामध्ये त्यांनी सहभाग घेऊन जवळजवळ 12 लाखाचं बक्षीस सुद्धा त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आजच्या स्पर्धेच्या सुरुवात, आपल्या विषयाला सुरुवात होण्याआधी सरांना मी थोडं मार्गदर्शन पर 2 शब्द बोलावं असं म्हणतो. नमस्कार. आज आपण बघतो की नेमकं जर स्पर्धा परीक्षेला सुरुवात करावी तर नेमकं कुठनं करावी, किंवा स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC इतकंच नसून तो मोठे विश्व आहे, याबद्दल आपल्याला फार कमी लोकांना माहिती असतं. आणि नेमकं सुरुवात कशी करावी, आणि या पलीकडे जाऊन क्रीडा क्षेत्रामध्येही आपल्याला करिअरच्या भरपूर संधी आहेत आणि त्या आपण कशा प्रकारे अचीव करू शकतो, तर आपण पाहणार आहोत. मोस्टली बघितलं जातं तर आजची आपली जी मानसिकता आहे, बाकी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपापले जे स्पीकर आहेत ते म्यूट करावे. तुम्ही जॉईन झाल्यानंतर म्यूट व्हावं लागेल. आणि सरांचा आवाज बरोबर तुमचा पण आवाज येतोय. ठीक आहे, धन्यवाद सर. आज जर आपण बघितलं तर सगळ्यांचीच आपली मानसिकता अशी बनलेली आहे की पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, और खेलोगे कूदोगे तो होगी जिंदगी खराब. तर याच्या पलीकडे खेळाच्या मागचं जे करिअर आहे, तर हे अजूनही आपल्याला उमगलं गेलेलं नाही, आणि ह्याच बाबींचा आपण आज थोडासा उहापोह करणार आहोत. आपल्याला पहिला विषय आहे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. सरांना आपण एक स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न म्हणजे पहिली पायरी. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेला सुरुवात करतो, जेव्हा आपलं 12वी समजा होते, नंतर आपण म्हणजे अभ्यासाला सुरुवात होते, ग्रॅज्युएशन नंतर आपण परीक्षा देतो, पण त्याआधी आपण पूर्वतयारी कशी करावी या संदर्भात मी सरांकडून जाणू इच्छितो. सर, जर महत्वाचं जर म्हणायचं झालं तर स्पर्धा परीक्षेमध्ये दिशा ही फार महत्वाची आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला हे माहिती असायला हवं की मला करायचं काय. फक्त मला MPSC करायची आहे, मला राज्यसेवा करायची आहे, PSI व्हायचं आहे, मला तलाठी व्हायचं आहे, तर नेमकं माझं ध्येय काय, तर हे मी सगळ्यात अगोदर ठरवलं पाहिजे. कित्येक मुलांचा इंटरेस्ट असतो की नाही, मला MPSC करायचंय, मग MPSC मध्ये काय करायचंय, जर मला PSI व्हायचंय तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, किंवा
जर मला राज्यसेवा करायची आहे तर ते राज्यसेवेसाठी काय करावं लागेल, तर ही पहिली पायरी म्हणजे स्पर्धा परीक्षेची, की ठरवणं की मला माझं ध्येय हे आहे आणि त्या ध्येयाकडे जात असताना मला कुठल्या कुठल्या बाबींची आवश्यकता आहे, तर ते निश्चित करून तिकडे वाटचाल करणं. म्हणजे सगळ्यात पहिली पायरी आपण म्हणू शकतो की मला काय व्हायचंय हे ठरवणं, आणि त्यानंतर मला ते होण्यासाठीचं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे. जर मला आज क्लर्क व्हायचं आहे एखादं, किंवा MPSC क्लर्कची एक्झाम द्यायची आहे, तर त्याच्यासाठी बेसिक क्वालिफिकेशन काय आहे, किंवा जर मला पोलीस खात्यामध्ये जॉब करायचा आहे तर त्यासाठीचं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे, मग ती रँक कोणती मला हवी आहे, की मी ह्या रँकसाठी प्रयत्न करणार आहोत, तर त्यासाठी मला काय गरजेचं आहे, तर ही माहिती आपल्याला प्रथमतः असायला हवी. तर मला वाटतं की ध्येय ठरवणं आणि त्याच्यासाठीचं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे, तर हे निश्चित आपल्याला माहिती असणं म्हणजे स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी. बरोबर, त्यासाठी आवश्यक पात्रता कोणती असावी? अं, आता पात्रता जर म्हटलं तर परत मी तेच सांगेन की जर आपण म्हटलं की मला PSI व्हायचं आहे, तर त्या PSI साठी तुम्हाला ग्रॅज्युएशन आहे, किमान कुठल्याही शाखेची पदवी असणं ही आवश्यक असतं. आणि मग ही पदवी घेऊन आणि त्याच्यानंतर पुढचं करिक्युलम. त्याचप्रमाणे जर म्हटलं की नाही मला अ, साधारणतः मला शिक्षक व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी कुठली स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. मग शिक्षकमध्ये मला प्राथमिक शिक्षक व्हायचं आहे का, मला D.Ed करायचं आहे, B.Ed करायचं आहे, किंवा मला क्रीडा शिक्षक व्हायचं का, BPED करायची आहे, त्याच्यानंतरची TETची एक्झाम असेल, TITची एक्झाम असेल, किंवा अ, जर मला सैन्यात भरती व्हायची आहे तर त्याच्यासाठीची बेसिक क्वालिफिकेशन काय आहे, किंवा त्यासाठीचं शैक्षणिक पात्रता काय आहे. मग पुन्हा आपण त्याच मुद्द्याकडे येतो की मला कुठल्या पदासाठी मी प्रयत्न करणार आहे, की मला हे व्हावंसं वाटतं. आणि हे व्हावंसं वाटत असताना ते निश्चित पद ज्यावेळेस आपण ठरवतो की मला राज्यसेवा करायची आहे, तर राज्यसेवा करण्यासाठीचं पदवी आणि पदवीनंतरचं काही शिक्षण आवश्यक आहे का, तर ही बाब इथं फार महत्वाची ठरते. आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता ह्या दिलेल्या असतात. उदाहरणार्थ जर आपण MPSC क्लर्क या पदासाठी जर अप्लाय करण्याची आपली जर इच्छा असेल, किंवा या पदासाठी आपल्याला आपण स्पर्धा परीक्षेसाठी उतरत असू, तर संगणक टंकलेखन ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, किंवा MSCIT असेल, तर यांसारख्या बाबी ज्या असतील, तर ह्या शैक्षणिक पात्रता माझ्याकडे आहेत का, ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मुख्यत्वे आपल्याला आपण आपलं ध्येय ठरवणं आणि त्या ध्येयासाठी ची जी आवश्यक आहे ती शैक्षणिक पात्रता अ, आपल्याला म्हणजे एकदा की आपल्याला ते ध्येय ठरलं की मग ती आपण शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने प्रयत्न करणं आणि ते अचीव करून मग पुढे जाऊन आपण त्या पदासाठी हे ट्राय करू शकतो, किंवा त्या पदासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण अंगीभूत असणे गरजेचं आहे स्पर्धा परीक्षांमध्ये? आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की सगळ्यात महत्वाचा असतो की आत्मविश्वास. मी हे करेन, मला हे जमेल, हा आत्मविश्वास मुलांच्या अंगी असणं फार महत्वाचं असतं. कारण की काय आहे की स्पर्धा परीक्षेचा पासिंग रेशो हा आपण बघतो की भरपूर कमी आहे. म्हणजे जर आपण MPSC सारखी परीक्षेचा विचार केला, किंवा जी आज जगातली एक टफेस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्याला आपण म्हणतो ती UPSC, तर अशा पदांसाठी जर आपण प्रयत्न करत असू, तर आपल्या अंगी धैर्य, स्वतःवर आत्मविश्वास, संयम ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. एक उदाहरण द्यावंसं वाटतं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बऱ्याच लोकांना भरत आंधळे हे नाव सुपरिचित आहे. आणि भरत आंधळे हे एकदा त्यांनी एक साधे जॉब करत होते ITI करून, आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक PSI आलेला बघितला. तो PSI बघितल्याच्या नंतर त्यालाही वाटलं की अरे आपण पण असं काहीतरी PSI वगैरे झालं पाहिजे, आणि त्यांनी
त्यांना जाऊन विचारलं की नेमकं हे PSI होण्यासाठी काय करावं लागतं. तर त्यांना सांगितलं काही विशेष नाही, ग्रॅज्युएशन करावं लागतं, तुम्हाला कुठल्याही शाखेची पदवी आवश्यक आहे आणि त्या पदवीच्या नंतर तुम्हाला MPSC ची परीक्षा द्यायची असते. आणि हे त्या माणसाने ठाम मनात घेतलं आणि त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा परीक्षा दिली, अपयश आलं. दुसऱ्यांदा अपयश आलं. तिसऱ्यांदाही त्यांना काही पात्र होऊ शकले नाहीत. असं करता करता 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं आणि जवळपास आयुष्याची 6 वर्ष त्यांनी MPSC मध्ये घालवली. त्यानंतर ते PSI झाले. PSI ची एक्झाम त्यांनी क्रॅक केली आणि त्याच वेळेस मात्र त्यांचा एक मित्र होता, त्यांनी IPS ची एक्झाम क्रॅक केली. अशा प्रसंगी त्यांनाही वाटलं की अरे आपण पण PSI पेक्षा काहीतरी मोठं स्वप्न बघूयात. आणि पुन्हा त्या व्यक्तीने PSI जॉईन न करता IPS कडे वळाले. आणि एक वेळ अशी आली, वयाची जवळपास आयुष्याची त्यांनी 10 वर्ष ह्या क्षेत्राला दिली आणि नैराश्यातून त्यांनी शिवाजीनगरला चालत्या ट्रेनमधनं उडी घेतली. त्यांना सुदैवाने काही झालं नाही, बऱ्याच ठिकाणी लागलं, खरचटलं. पण त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता आपण काही याच्यापुढे असले फालतू उद्योग करायचे नाहीत, अभ्यास करायचा, दुसरीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि जवळपास आयुष्याची 10-11 वर्ष अपयशामध्ये घातल्याच्या नंतर ते आज नाशिक येथे IRS आहेत. म्हणजे हा संयम असणं गरजेचं आहे. बरेचदा आपले नातेवाईक किंवा इतर मित्रमंडळी हे स्पर्धा परीक्षेत उतरल्याच्या नंतर, अरे काय रे तू तर हा अभ्यास करणार होतास किंवा तू फौजदारीचा अभ्यास करणार होतास, झालं का? किंवा कधी कधी अक्षरशः एखादा व्यक्ती चेष्टेचा विषय बनतो. पण हे सगळं करत असताना आत्मविश्वास, धैर्य, चिकाटी हे गुण आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि ह्याच गुणांवर आपण पुढे जाऊन निश्चितच ह्या क्षेत्रात जर कसोशीने प्रयत्न केले तर कुठलंही पद मिळवणं आपल्यासाठी अवघड नाही. सर, स्पर्धा परीक्षेला बसताना कोणत्या बाबींकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे? आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की सगळ्यात पहिले येतं की अभ्यासाचं नियोजन. एक पात्रता, आपण निश्चित केलेली पात्रता ही आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर अभ्यासाचं नियोजन हे गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेस मी स्वतः तयारी करत असताना म्हणजे मित्र किंवा इतर सहयोगी तर यांचं बघत होतो की काही काही अक्षरशः 17-17, 18-18 तास अभ्यास करणं किंवा अ, काही जण अरे अभ्यास पण करतोय किंवा एक आरामशीर आयुष्य जगत असणं किंवा काहींचं अगदी वेळापत्रक नसणं, तर ह्या सगळ्या बाबींचा इथं समावेश होत असतो. सगळ्यात पहिलं म्हणजे सातत्य. आपण जे काही अभ्यासक्रम रचना करीत आहोत तर त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुख्य म्हणजे वेळापत्रक. आपण जो काही अभ्यास करत असू तर त्या अभ्यासाचं आपल्याकडे वेळापत्रक असायला हवं. म्हणजे उदाहरणार्थ मी एवढ्या वाजता उठणार आहे. माझं जर मी समजा जर आपण राज्यसेवेचं उदाहरण घेतलं तर मला कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत, साधारणतः पूर्वपरीक्षा आहेत, तर त्यात कोणते विषय आहेत. पेपर क्रमांक 1 आहे तो 200 मार्काचा, पेपर क्रमांक दुसरा हा 200 मार्काचा. त्याच्यानंतर माझी मुख्य परीक्षा आहे, तर माझी पूर्वपरीक्षा झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षा येते. मुख्य परीक्षेला पूर्वी 6 विषय होते, 6 पेपरचा अभ्यास करायचा होता, पण आता 1750 मार्काचे जवळपास 9 पेपर आपल्याला द्यावे लागतात. आणि हे झाल्याच्या नंतर पुन्हा मुलाखत. तर ह्या सगळ्या बाबींचा समावेश होतो. मग हे करत असताना वेगवेगळ्या टप्प्यांवरती की मी पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा करावा किंवा मी मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करावा, तर प्रत्येक विषयाला किती वेळ देता यावा, माझे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत. जर माझं स्ट्रॉंग पॉइंट इतिहास आहे किंवा हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे किंवा करंट अफेअर्स आहेत, तर मी फक्त त्याच्याकडेच लक्ष न देता इतर विषयांकडेही त्याच तुलनेने बघायला हवं. कारण की आपण 2-3 विषयांमध्ये फार चांगली गुणवत्ता निर्माण करून अ, म्हणजे आपण मेरिटमध्ये येऊ शकत नाही. तर त्यासाठी सर्व विषयांचा व्यवस्थित अभ्यास आणि त्याच्यासाठी योग्य ते वेटेज
हे आपल्याला इथं दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे हा झाला एक वेळापत्रकाचा भाग. तर वेळापत्रक म्हणजे फक्त अभ्यास का? नाही. तर त्यात आपलं करंट अफेअर्सच्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत तर त्या जाणून घेत राहणं. त्यानंतर अ, आपलं वृत्तपत्र वाचन असेल किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सच्या ज्या बाबी आहेत म्हणजे टीव्ही न्यूज बघणे वगैरे, तर ह्या सगळ्या बाबींचा यात समावेश होतो. त्याचप्रमाणे आता आपण वेगवेगळी उदाहरणं घेतो की अ, आता मागे एक आय एस झालेल्या एका उत्तर प्रदेशची एक मुलगी होती आणि तिने सांगितलं की मी 6 महिने स्वतःला कोंडून घेतलं. पण अगदी असे अघोरी प्रकार न करता सुद्धा नॉर्मल आयुष्य जगत असताना पण हेही ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला नॉर्मल आयुष्य जगताना अभ्यासक्रमावर सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या बाबींचा आपण समावेश आहे आपल्या वेळापत्रकात, अभ्यासक्रमात करायला हवा. सर सगळ्यात शेवटचं म्हणजे मुलांना प्रश्न पडला असेल की सराव कसा करावा. आता सराव करत असताना महत्वाच्या काही बाबी आहेत. एक म्हणजे त्या पदासाठी, त्या आवश्यक पदासाठी नेमकं आपल्याला अभ्यासक्रम काय आहे. एक निश्चित अभ्यासक्रम दिल्याच्या नंतर म्हणजे जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर कंबाईनची एक्झाम आपल्याला द्यायची आहे, तर त्या कंबाईनच्या एक्झामसाठी आपल्याला अभ्यासक्रम काय आहे, तर ह्या अभ्यासक्रमाची चौकट आपल्याला मुख्यत्वे अगोदर लक्षात घ्यायला हवी. त्या अभ्यासक्रमाची चौकट लक्षात घेतल्याच्या नंतर पुढे आपल्याला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे की संदर्भ साहित्य निवडायचं आहे. आता हे कोणतं संदर्भ साहित्य, तर आता आज रोजी जर मार्केटमध्ये आपण विचार केला, अगदी साधं उदाहरण घेतलं की अंकशास्त्र किंवा अंकगणित, सीसॅट, तर यांची असंख्य पुस्तकं उपलब्ध आहेत. पण याच्यातलं नेमकं मला काय करायचं आहे, जर मला माझं टार्गेट असेल की मला तलाठीची एक्झाम द्यायची आहे आणि मी त्याच्यासाठी जर एकदम जे संदर्भ साहित्य UPSC ला आवश्यक आहे, तर त्या पदाच्या साठीची ज्या आवश्यक पदांचा जर अभ्यास करत असेल तर कुठेतरी आपण इथे कमी पडतोय किंवा चुकीच्या दिशेला जातोय, तर असं इथं म्हणणं वावगं ठरणार नाही. एक ते म्हणजे की आपला अभ्यासक्रम, आपल्या कुठल्या पदासाठी आपण प्रयत्न करीत आहोत किंवा आपला ध्येय काय आहे त्यानुसारचा आपला अभ्यासक्रम. त्यानंतर संदर्भ साहित्य योग्य निवडणे आणि यानंतर पुढे येतं म्हणजे तो म्हणजे सराव किंवा सराव करताना सुद्धा की योग्य मार्गाने सराव आपल्याला किंवा योग्य दिशेने सराव करणं गरजेचं आहे. यासाठी परीक्षा पद्धती काय आहे आणि परीक्षेचे पॅटर्न्स काय आहेत, तर हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर परीक्षेचे पॅटर्न्स लक्षात घेताना आपल्याला मागच्या काही वर्षांचे साधारणतः 7, 8, 10 वर्ष जुने जे त्या पदासाठीचे किंवा त्या परीक्षेसाठीचे जे पेपर्स आहेत, तर ते पेपर्स आपल्याला घेऊन ते सोडवता यायला हवेत. म्हणजे एकदा की त्याचा अभ्यास केला की नंतर त्यावर आपल्याला हे लक्षात येतं की ह्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. म्हणजे जर आपण एखाद्या पोलीस भरतीसाठीची तयारी करत असू, तर त्यावर कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात हे आपण जर बघितलं तर साधारणतः जवळपास 20 ते 30% प्रश्न यांचं वेगवेगळ्या वर्षाने रिपिटेशन होत असतं. आणि जर आपण 10-15 वर्ष जुन्या काही प्रश्नपत्रिका जर नियमित सोडवत असू किंवा त्यांच्याकडे लक्ष देत असू, तर कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला हवा, तर याची सुद्धा दिशा आपली निश्चित होते. त्यानंतर आणखी जर पुढे गेलं तर एक असतं की मॉक टेस्ट किंवा मॉक इंटरव्ह्यूज. आता काही मॉक टेस्ट कंडक्ट केल्या जातात, काही ऑनलाईन असतात, काही ऑफलाईन असतात. तर अशा मॉक टेस्टचा म्हणजे ज्याच्यामध्ये साधारणतः माझा जर 200 मार्काचा पेपर आहे आणि त्याला एवढा एवढा वेळ आहे, दीड दीड तासात जर मला 200 मार्काचा पेपर सोडवायचा आहे, तर त्याच्या जर आपण सराव केला, त्याच्या मॉक टेस्ट दिल्या, तर ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण पेपर सोडवायला बसतो तर त्यावेळेस वेळेचं नियोजन हे तिथे होत असतं. आणि हे वेळेचं नियोजन आपल्याला पुढे मदत होत असते. जसं आपण 10वीच्या विद्यार्थ्यांचं बघतो की बऱ्याच शाळांमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मॉक टेस्ट घेतल्या जातात. याच्याने काय होतं की
थोडीशी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होते. ज्यावेळेस आपण जसं स्पर्धा परीक्षांबद्दल आपण तिथे अचानक जाऊन ज्यावेळेस परीक्षा सेंटरमध्ये जाऊन परीक्षा द्यायला येतो, तर त्यावेळेस कुठेतरी दडपण येतं. आणि मॉक टेस्ट हेच करत असतं की ही सगळी दडपणं दूर करणं. त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज आहेत. जसं जर आपण बघितलं की राज्यसेवेची परीक्षा असेल किंवा केंद्रीय लोकसेवेची परीक्षा असेल, तर यांच्या ज्या परीक्षा असतात, तर यांना इंटरव्ह्यूज सुद्धा असतात. तर हे इंटरव्ह्यू चालू असताना तर त्यामध्ये तुम्हाला अ, फक्त तुमचं नॉलेज तपासायचं नसतं, तर तुमचं पर्सनॅलिटी, तुमची देहबोली, एखाद्या विशिष्ट वेळेस तुमचं अ, एखाद्या परिस्थितीला जज करण्याचं तुमचं सामर्थ्य, तर ह्या सगळ्या बाबींचा याच्यात समावेश होत असतो. आणि ह्या बाबी त्या समोरचे जे एक्झामिनर आहेत, तर ते तुमचं तपासत असतात. आणि ह्या वेळेस सेम जसं आपण मॉक टेस्टचं बघितलं, तसंच मॉक इंटरव्ह्यू की जे दडपण आहे, हे दडपण दूर होण्यास यासाठी या सगळ्यांमधून कुठेतरी मदत होत असते. तर या दिशेने जर आपण जात असू, तर निश्चित आपल्याला कुठलंही पद हे ग्रॅब करण्यासाठी अवघड नाही, असं मला वाटतं. सर, आत्ताच एक विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर कोणकोणती पदे आपल्याला मिळू शकतात? तर स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेगवेगळी पदं आहेत. जसं जर आपण बघितलं, जर कंबाईनची एक्झाम आहे, आपल्याला बऱ्याच जणांना हे माहिती आहे की शिक्षकांच्या स्पर्धा परीक्षा होतात, शिक्षक भरतीसाठी होतात, तलाठी भरतीसाठी होतात, किंवा अगदी सिव्हिल्सच्या वेगवेगळ्या होतात. त्याच प्रकारे तलाठी वगैरे. त्यानंतर जर पुढे गेलं तर आपल्याला कंबाईनच्या एक्झाम्स आहेत काही, त्याच्यामधून आपल्याला PSI होता येतं, STI फूड इन्स्पेक्टर किंवा इतर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहे. त्याच्यानंतर जर आपण राज्यसेवेमध्ये जात असू, तर राज्यसेवेमध्ये वेगवेगळी विविध पदं आहेत. म्हणजे राज्यसेवेतून अगदी आपण जिल्हा परिषदेमध्ये DYCO ही सगळ्यात मोठी पोस्ट आहे, तहसीलदार पोस्ट आहे, अशा वेगवेगळ्या आहेत. किंवा आरोग्य खात्यात, शिक्षण खात्यात अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत की याची यादी खरं बघायला गेलं तर आपण फार मोठी आहे. पण जर आपल्याला स्पेसिफिक असं आपण जर ठरवलं की अगोदर आपल्याला हे लक्षात यायला हवं की मला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला आवडेल. मला एज्युकेशनमध्ये आवडेल, मला फोर्सेसमध्ये आवडेल, की मला महसूल खात्यात आवडेल. तर हे एकदा आरोग्य खात्यात आवडेल, हे एकदा जर निश्चित झालं, तर त्यानंतर हा प्रश्न येतो की त्याच्यातलं मला कुठलं पद हे निश्चित करायला हवं. सगळ्यात पहिले मला असं वाटतं की कुठली पदं आहेत त्याच्यापेक्षा मला काय काय करायला आवडेल ही बाब महत्वाची आहे. जर मला फोर्सेसमध्ये आवडेल, तर त्या फोर्सेसमध्ये मग नेमकं कोणत्या फोर्समध्ये आपण आपल्याला पोलीस, त्याच्यानंतर पुन्हा पुढे छोटे छोटे त्याच्या उपशाखा होत जातात की एक पहिलं म्हणजे पोलीस खातं आहे. त्याच्यानंतर आपले फोर्सेस आहेत, BSF वगैरे आहे. त्याच्यात पण पुन्हा नेव्ही, त्यानंतर तुमचा आर्मी आणि एअरफोर्स, अशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. तर आणि ह्यानंतर पुन्हा त्याच्या उपशाखा जर आपण बघितलं की त्यानंतर त्याच्यातली कुठली पोस्टसाठी मला काम करायचं आहे. विद्यार्थी मित्रांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा सर आपल्याला कधीही 24 तास उपलब्ध होणार आहेत. आणि आपला शेवटी कार्यक्रमानंतर त्यांचा फोन नंबर तुम्हाला मिळेल. आणि कुठलाही समजा तुम्हाला काही अडचण असल्यास त्यांना आपल्याला प्रश्न विचारायला निसंकोच प्रश्न विचारावेत. आता आपल्याला हा विषयानंतर आता पुढचा विषय आहे आपला क्रीडा प्रकारात ज्या विविध संधी आहेत. क्रीडा विषयात सरांचं खरोखर मोठं योगदान आहे. तर त्या संदर्भात आपण प्रश्न विचारणार आहोत. तत्पूर्वी समजा मागचा जो स्पर्धा परीक्षांचा जो विषय आहे, तर त्यात कोणाला जर चॅट बॉक्समध्ये नंतर शेवटच्या क्षणी आपल्याला प्रश्न विचारायची संधी मिळणार आहे. तर मी सरांना आता पुढच्या विषयाकडे वळवू इच्छितो की क्रीडा प्रकारामध्ये खेळ कसा निवडावा याविषयी थोडं मार्गदर्शन करावं. आता सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण ठरवतो की मला क्रीडा विश्वामध्ये माझं स्वतःचं करिअर करायचं आहे, तर आज मी
मी फार एक कसारा नावाच्या एका छोट्याशा ठाणे जिल्ह्यातल्या गावातील आहे. आता आज कसारा इतकं सुपरिचित नाही, अगदी मुंबईला टच असलं तरी. आणि ज्या माझ्या अकॅडमीज आहेत, तर त्या अकॅडमीज व्हीगाव, कारेगाव अशा अत्यंत आदिवासी बहुल ह्या गावामध्ये आहेत. आणि हे सगळं विचार करत असताना ज्यावेळेस शहरी भागामध्ये मोस्टली आपण येत असतो, तर त्यावेळेस पालकांचा ओढा काय असतो की मुलाने हे करावं किंवा स्पोर्टमध्ये हे करावं किंवा त्यांनी स्केटिंग करावी किंवा त्यांनी आर्चरीज करावी किंवा त्यांनी क्रिकेटर क्रिकेटर व्हावं. पण हे सगळं करत असताना आपल्या मुलाचा खेळ निवडत असताना काही महत्वाच्या बाबी आहेत. त्या मुलाची आवड ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे की बजावते की आवड. मला काय आवडतं, तर हा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर सेकंडली येतं की मला ते कसं खेळायचं आहे. मला एखादा खेळ जो खेळायचा आहे तो माझं शरीर चांगलं राहावं यासाठी खेळायचं की त्याच्यात करिअर करायचंय यासाठी. तर ह्या बाबी ज्यावेळेस आपण महत्वाच्या लक्षात घेतो, तर ते झाल्याच्या नंतर आपण त्याच्यातलं की कुठला खेळ निवडावा यापुढे येतो. आणि हा खेळ निवडत असताना आता मला बरेचसे पालक अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागात बरेचसे पालक हे करत असतात की नाही, माझ्या मुलाची फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे, आणि नाही तो असं उलट्या उड्या वगैरे मारतो किंवा असं हे करतो. तर केवळ हे पुरेसं नसतं की त्या मुलाला काय व्हावंसं आवडेल. आता एक उदाहरण जर द्यायचं झालं, तर जालना नावाची एक आमची खेळाडू होती. आणि जे अगदी मी माझ्या सेंटर्समध्ये एखादं पॉइचर आहे किंवा एखादा आपण ज्याला म्हणू शकतो की सोप्या भाषेत अगदी म्हणायचं झालं तर एक जो कलागुण आहे, तर तो त्या खेळामधला किंवा मलखांमधला एखादा गुण जर शिकण्यास एखाद्या मुलाला जर नॉर्मल मुलाला 8-10 दिवस लागत असतील किंवा 15 दिवस लागत असतील, पण त्या मुलीला तोच इलेमेंट शिकायला जी माझ्या सेंटर्समध्ये साधारणतः आठवड्याभरात मुलं करतात, तर जवळपास 6 महिने लागले. पण तिची आवड होती की मला हे करायचंय. आणि अगदी काही मला वाटतं 1.5-2 वर्षात त्या मुलीने स्टेट जिल्ह्याला ती मुलगी पहिली आली आणि स्टेटला सुद्धा फार चांगलं टॉप 10 मध्ये तिचं नाव होतं. म्हणून त्यामुळे की मला काय आवडतं किंवा माझ्या पाल्याला काय आवडतं, तर ही कुठलाही खेळ निवडताना महत्वाची किंवा प्रायमरी भूमिका आहे. बरं, आपला दुसरा प्रश्न आहे की सराव, कुठलाही खेळ आपण निवडला समजा, त्यानंतर सराव आणि त्याचं नियोजन कसं करावं? सर, आता प्रामुख्याने म्हणायचं झालं तर जसं आपण मगाशी स्पर्धा परीक्षांबद्दल म्हटलो की याच्यात नियमित सरावाची आवश्यकता, तर मुख्यत्वे 2 बाबी ह्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील इथे. की पहिली बाब म्हणजे की मी खेळ जो खेळतोय तर तो कशासाठी खेळतोय. एक करिअरच्या दृष्टिकोनातून खेळाकडे बघतोय की एक फिटनेस म्हणून खेळाकडे बघतोय. तर फिटनेस म्हणून जर आपण खेळाकडे बघत असू तर आपण किमान रोज अर्धा तास तरी खेळ खेळला पाहिजे. पण जर ज्यावेळेस आपण म्हणतो की मला ह्या खेळामध्ये करिअर करायचं आहे, तर त्यावेळेस मात्र त्या खेळातल्या त्या ते कौशल्य हस्तगत करण्यासाठी जो जास्तीत जास्त वेळ आहे तर तो दिला गेला पाहिजे. आणि त्याच वेळेस शरीराची जी म्हणजे आपण अॅनाटॉमी म्हणतो, तर त्या अॅनाटॉमीचा सुद्धा तितकाच अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपल्याला प्रॉपर अॅनाटॉमीचा अभ्यास नसेल, म्हणजे साधारणतः मी इतका वेळ हा सराव करायला हवा आणि हा सराव केल्याच्या नंतर म्हणजे ह्या खेळामध्ये ही कौशल्य आहेत आणि त्या कौशल्यांचा साधारणतः जर 2-3 तास अभ्यास करतोय, तर ही बाब इथे महत्वाची ठरते की सराव. कारण की बरीचशी कौशल्य अशी आहेत की आता उदाहरणार्थ हँडस्टँड नावाचा एक इलेमेंट आहे की जो आम्ही मल्लखांबावर बसवत होतो. मला जवळपास तो एक इलेमेंट एका खेळाडूचा बसवायला म्हणजे ती कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण करण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी गेला. तर हा त्याच्या सरावाचा भाग झाला की त्याच्या शरीराने किंवा त्याच्या बुद्धिमत्तेने ते कितपर्यंत
कॅच केलेलं आहे किंवा किती सहजतेने केलेलं आहे. आणि दुसरा एक अगदी छोटासा मुलगा अंडर 12 मध्ये किंवा अंडर 10 मध्ये असलेला मुलगा, त्याने मात्र अगदी काही दिवसात, हार्डली 15 ते 20 दिवसात ते कौशल्य हस्तगत केलं. म्हणजे आपण जी शिकत असलेली जी कौशल्य आहेत, तर ती कौशल्य आत्मसात होण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक कुवतीनुसार आपण त्याला तितका वेळ दिला पाहिजे आणि पुढं त्याचा अ, सराव हा कंटिन्यू ठेवला पाहिजे. सर, आता पुढचा प्रश्न असा आहे की आपण जो एखादा खेळ निवडल्यानंतर मार्गदर्शक म्हणजे प्रशिक्षक याची निवड कशी करावी? प्रशिक्षक, आता सगळ्यात ज्यावेळेस आपण करिअरच्या दृष्टिकोनातून म्हणतो की मला की ह्या ह्या खेळासाठी ह्या ह्या खेळाची निवड झाली आहे, आता यानंतर की एक चांगल्या दर्जाचा प्रशिक्षक असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर नंदुरबारची मुलं दरवर्षी माझ्याकडे येतात. गेली 8-10 वर्ष ती मुलं क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, पण कधीही अ, म्हणजे शारीरिक कुवत असताना किंवा ऍबिलिटीज असताना सुद्धा त्या मुलांना कुणाच तरी अनम्यूट झालेला आहे, प्लीज म्यूट करून घ्या. ओके, धन्यवाद. सर, सॉरी सर, सर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर त्या मुलांकडे ऍबिलिटीज असताना सुद्धा तर ती मुलं विशिष्ट लेवलपर्यंत पोहोचत नव्हती. जिल्ह्यातून स्टेटला येत होती, पण स्टेटला अगदी काही ग्राउंड लेवलला राहत होती. आणि अशा वेळेस मग आम्ही ज्यावेळेस ही मुलं माझ्या निदर्शनास आली, तर दरवर्षी आज माझ्या अकॅडमीमध्ये 10 दिवसांचं त्यांचं ट्रेनिंग चालतं. आणि आज त्याच्यातली मला सांगायला आनंद वाटतो की 3 मुलं ही नॅशनल झालेली आहेत. आणि हे सगळ्या बाबी हे करत असताना एक चांगल्या दर्जाचा कोच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता यावर बरेचसे आपण ज्यावेळेस बोलतो की ग्रामीण भागातला आपला जो देश आहे तो खेड्यांचा देश, आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये प्रचंड कुवत आहे. पण त्याच वेळेस आपलं दुर्दैव हे आहे की एक चांगला मार्गदर्शक हा तिथपर्यंत अजून पण पोचू शकत नाहीये. किंवा आपण आज 140 कोटी लोकसंख्या पार केलेली आहे, तरी पण आपण ऑलिम्पिकमध्ये अगदी एका हातावर मोजण्या इतके सुद्धा मेडल्स आपल्याकडे येत नाहीत. मग त्यामुळे की चांगल्या दर्जाचे प्रशिक्षक ग्रामीण भागामध्ये तयार होणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपण हे बोलत नाही की आमच्याकडे ते असे प्रशिक्षक नाही आहेत वगैरे, पण ते प्रशिक्षक नाही आहेत म्हणण्यापेक्षा ते प्रशिक्षक तयार व्हायला हवेत. आणि हे तयार करण्याचं जे स्किल आहे, तर ते निश्चितच मला वाटतं आपल्या शाळांमध्ये आहे. आता या क्रीडा प्रकारात विविध स्पर्धा आहेत, म्हणजे स्कॉलरशिप वगैरे आहेत. तर ती स्कॉलरशिप आणि म्हणजे विविध स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांमध्ये भाग कसा घ्यायचा किंवा स्कॉलरशिपमध्ये कसं बसायचं, याविषयी सरांकडून थोडं मार्गदर्शन जाणू इच्छितो. आता जर प्रामुख्याने म्हटलं तर ज्यावेळेस आपण क्रीडा प्रकाराला, एखाद्या स्पोर्ट्सला करिअर म्हणून बघतोय की नाही, मला ठरवलंय की मला हे व्हायचं आहे, की मला साधारणतः बॉक्सिंगमध्ये करिअर करायचं आहे, मला कुस्तीमध्ये करायचं आहे, मला जिम्नॅस्टिकमध्ये करिअर करायचं आहे. तर हे सगळं करत असताना की आपल्याकडे मुख्य अडचणी अशा असतात की आपण साधारणपणे एकतर जिल्हा परिषदेच्या ज्या सेस फंडाच्या स्पर्धा आपल्या शाळांमध्ये होत असतात त्याच्यात भाग घेत असतो, किंवा त्याच्या पुढे जाऊन आपल्या आश्रम शाळांमध्ये काही होत असतात प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत, तर त्याच्यात सहभाग घेत असतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला हे लक्षात येत नाही की यातून आपल्याला करिअर तर काहीच घडत नाहीये. मग यावेळेस आपण कुठल्या अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला करिअरच्या संधी निर्माण होतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की किंवा आपण जिथनं स्टार्ट करू शकतो तर त्या म्हणजे DSO. जसे आपले वेगवेगळे प्रभाग आहेत, तर त्या प्रभागातून
एक जिल्हा क्रीडा अधिकारी असतात किंवा जिल्हा क्रीडा कार्यालय हे स्वतंत्र कार्यालय असतं. जसं आपलं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे किंवा महसुली खातं आहे, तर तसं क्रीडा खातं हे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा अधिकारी असतात. आणि आज अ, दुर्दैवाने सांगायची बाब अशी आहे की फार कमी शाळा, म्हणजे त्या पण अगदी प्रायव्हेट शाळा ह्या अ, सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत असतात. आणि मग त्यातूनच ही जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्यस्तर, झोन आणि राष्ट्रीय स्पर्धा ह्या वेगवेगळ्या होत असतात. सुरुवात आपण इथून तरी किमान करू शकू की आपल्याला किमान DSO ह्या स्पर्धेसाठी तरी पात्र व्हायचंय. आणि कुठलीही शाळा, त्या शाळेतली कुठलीही मुलं ही अगदी अ, कमी फी इतर स्पर्धांच्या तुलनेत DSOच्या ज्या स्पर्धा होतात त्यांची फी अत्यंत तुरळक असते. म्हणजे अगदी ₹50, ₹25, सामूहिक असतील तर अगदी ₹10 वगैरे. तर इथपासून आपण किमान सुरुवात करायला पाहिजे. किंवा जर काही युवक युवती इथे जॉईंट असतील तर त्यांनी एक लक्षात असायला हवं की इयत्ता 12वी पर्यंत ह्या DSO मार्फत स्पर्धा होत असतात. त्याचसोबत असोसिएशनच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात. प्रत्येक खेळाची ही वेगळी असोसिएशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये ही कार्यरत असते. आणि त्यांच्या मार्फत ह्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात. आणि हीच असोसिएशन ही ज्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात तर त्यांच्यासाठी खेळाडू हे चूज करण्याचं काम करत असते किंवा त्या खेळाडूंची निवड ह्या असोसिएशन मार्फतच होते. म्हणजे जर आपण साधं उदाहरण घेतलं तर नीरज चोप्रा, तर हे भालाफेक या प्रकारातून आहेत. तर मग जिल्ह्याची भालाफेकीची स्पर्धा, त्याच्यानंतर राज्याची स्पर्धा, मग त्या जिल्ह्याच्या असोसिएशन मधनं ते राज्याच्या असोसिएशनला गेले, राज्याच्या असोसिएशन नंतर ते राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळले आणि मग त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. त्याच्यानंतर ऑलिम्पिक फेडरेशनच्या काही गेम्स होतात. तर ह्या गेम्स सुद्धा मोस्टली हँडल करण्याचं काम हे असोसिएशनच करत असतात. त्या त्या खेळाची असोसिएशन त्या त्या खेळाचं सगळं दायित्व सांभाळत असतात. याच्याही पुढे जर आपण जाऊन बघितलं तर आज अ, खेलो इंडिया गेम्स आहेत, युनिव्हर्सिटी गेम्स आहेत. म्हणजे युनिव्हर्सिटी गेम्स ह्या मुख्यत्वे आपण बघतो तर जी मुलं अ, ज्यांचं एज लिमिट 25 आहे आणि किमान कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे, म्हणजे 12वी पास झाल्याच्या नंतर पुढचं जे शिक्षण आहे ते आपण घेत असू, तर यावेळेस विद्यापीठांच्या स्पर्धा होत असतात. तर त्यांच्यामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या शासन मान्यता प्राप्त किंवा ज्यांच्यामध्ये शासनाचा मुख्यत्वे करून हस्तक्षेप आहे, तर ह्या अशा स्पर्धा असतात. त्यानंतर जर आपण बघितलं खेलो इंडिया, तर त्या खेलो इंडियाच्या स्पर्धा आहेत, युनिव्हर्सिटी गेम्स आहेत, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत, खेलो इंडिया बीच गेम्स आहेत. तर अशा सगळ्या गेम्स ह्या दरवर्षी ऑर्गनाईज केल्या जातात. आणि यातून जर आपण बघितलं, आज खेलो इंडियाच्या गेम्स आहेत तर किंवा युनिव्हर्सिटी गेम्स आहेत, खेलो इंडिया युथ गेम्स आहेत. तर ह्या ज्या गेम्स आहेत तर या गेम्समध्ये पार्टिसिपेशन करणारे जे खेळाडू आहेत तर त्यांना, तसंच ह्या खेळामध्ये जी पदकं प्राप्त करतात तर त्यांना रँकिंगनुसार जवळपास 25 लाख रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप दरवर्षी मिळत असते. मग खेलो इंडिया असेल, युनिव्हर्सिटी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स असतील, युथ गेम्स असतील, तर ह्या सगळ्यांच्या मधनं एक चांगली स्कॉलरशिप आपल्या खेळाडूंना इथं प्राप्त होत असते. आणि त्याच्यातूनच खेळाडूंना चांगलं जे त्यांचं बेसिक कम्युनिटीज आहेत तर तो खर्च ते सहज भागवू शकतात असं मला वाटतं. मगाशी झाला आपला शिक्षणाचा विषय झाला, त्यानंतर आता क्रीडाचा विषय. तर ह्या दोन मध्ये काही सहसंबंध आहे का, म्हणजे क्रीडा आणि शिक्षण? तर सर, क्रीडा आणि शिक्षण यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. एक मुंबई युनिव्हर्सिटीच्या उपकुलगुरू ज्या आहेत, नीता ताटके मॅडम, तर त्यांनी ज्यावेळेस PhD केलं तर त्या PhDचा विषय त्यांचा होता की खेळामुळे मुलांच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वर होणारे परिणाम. तर त्यांनी काय केलं की मोस्टली सारखे बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचे 2 गट केले. आणि हे 2 गट केल्याच्या नंतर
वर्षभर त्यांनी एका गटाला काय केलं, की फक्त अभ्यास करायला सांगितलं आणि दुसऱ्या गटाला एक विशिष्ट खेळ हा खेळायला सांगितला. आणि नंतर ज्या वेळेस SSC बोर्डाचा निकाल आला, तर तो अगदी शॉकिंग करणारा होता, की सारखी बुद्धिमत्ता असणारी मुलं, रोज सारखाच वेळ अभ्यास करणारी मुलं, म्हणजे ही मुलं जर 4 तास अभ्यास करत होते तर ही मुलं 4 तास अभ्यास करत होते, अशी सारखीच बुद्धिमत्ता असलेली एकाच वर्गातील एकाच शाळेतील मुलं, आणि दोघांच्याही जो बोर्डाचा निकाल आहे यांच्यामध्ये जवळपास 10% इतका फरक दिसून आला. तर हे सगळं का झालं, तर खेळामुळे जर एकाग्रता वाढते, तर ते एकाग्रता वाढल्यामुळे हा फरक त्यांना तिथं दिसून आला. आणि दुसरं जर म्हणायचं झालं तर निश्चितच खेळात सतत अभ्यास करणाऱ्या मुलांच्या पेक्षा खेळामध्ये मुलांना अधिक परिश्रम करावे लागतात. आणि हीच बाब लक्षात घेता आज अ, तुम्ही जर एक अ, खेळाडू असाल तर तुम्हाला अ, शिक्षणामध्ये जवळपास 10% ह्या जागा राखीव असतात. आणि मला वाटत नाही की कुठल्याही शाळेमध्ये ह्या पूर्ण 10% जागा भरल्या जातात. आता आमच्याच शाळेतल्या एका विद्यार्थिनीचं उदाहरण द्यायचं झालं तर तिला ज्यावेळेस कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं, तर ते सहजासहजी होत नव्हतं. अशा वेळेस तिने स्पोर्ट्स सर्टिफिकेट शाळेमध्ये सबमिट केलं आणि अगदी सहज हसतमुखाने त्या शाळेने तिला 10% कोट्यामधनं ऍडमिशन घेऊन दिलं. तर हा फरक आहे की आपल्याला ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस आपण एखाद्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतो आणि आपण खेळाडू असेल तर आपल्यासाठी तिथे राखीव जागा आहेत. धन्यवाद. सर, सर्वात महत्त्वाचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, खेळामध्ये करिअरच्या संधी आहेत आणि कशा त्या उपलब्ध होऊ शकतात? अ, सर, हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की आज खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात इतकासा मोठा नाहीये जितका इतर देशांमध्ये आहे. तर अशा वेळेस आपल्याला हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे की खेळामध्ये सगळ्यात एकदम बेसिक पासून जर आपण स्टार्ट केलं तर वेगवेगळे डिप्लोमाज आहेत. त्याच्यानंतर BPED आहे, MPED आहे. तर हे करून आपल्याला सहज अ, क्रीडा प्रशिक्षकाची किंवा शारीरिक शिक्षक टीचर म्हणून आपण कुठेही जॉब करू शकतो. आणि त्याच्या थोडंसं पुढे जर जाऊन आपण सांगितलं, जर तुमच्यात चांगल्या ॲबिलिटीज डेव्हलप होत असतील तर तुम्हाला एक काही बऱ्याचशा प्रायव्हेट स्कूलमध्ये आज चांगल्या मानधनावर, म्हणजे अगदी 40, 50, 60, 70 हजार किंवा अगदी लाख रुपयापर्यंत सुद्धा, की चांगले जर तुम्ही कोच असाल, तुम्ही चांगली मुलं घडवलेली आहेत, तुमचे अ, विद्यार्थी हे चांगल्या पातळीवर खेळलेले आहेत, तुम्ही स्वतः चांगल्या पातळीवर खेळलेले असाल, तर चांगल्या दर्जाचे अगदी मासिक वेतन 1 लाख रुपयापर्यंतही वेतन आज बऱ्याचशा प्रायव्हेट स्कूल्स ह्या कोचेसला ऑफर्स करतात. यानंतर दुसरा एक महत्वाचं जर सांगायचं झालं तर आपण मगाशी चर्चा केली की स्पर्धा परीक्षा. तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपण ज्यावेळेस बघितलं की अ, मला कुठल्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे अगदी तलाठी किंवा क्लरिकल पासून तर अ, अ, अगदी IPS, IAS, जिल्हाधिकारी वगैरे. तर हे सगळं जे आहे, तर याच्यासाठी सुद्धा 5% इतकं राखीव कोटा हा खेळाडूंसाठी इथे आहे. तर ही बाब आपण इथे लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे जर आणि दुर्दैव म्हणजे बाब अशी की हा 5% 1 मिनिट. इंटेल A662LM कोणाचं आहे त्याच स्क्रीन ऑन आहे, त्यांनी स्क्रीन ऑफ करावी. स्क्रीन स्वप्नील, शेअरिंग. त्यांचं शेअरिंगचं राईट हे कर ना. ओपन असेल ते क्लोज कर सगळ्यांनी. फक्त होस्ट कडेच हे कर ना.
हा सर. तर जसं म्हणत होतो की क्रीडा क्षेत्रातही जे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत किंवा ज्यांनी वेगवेगळ्या पातळीवर आपल्या राज्याचं किंवा राष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, तर अशा खेळाडूंसाठी नोकरीमध्ये किंवा शासकीय नोकरीमध्ये 5% राखीव कोटा असतो. आता याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर किमान आपण राज्यस्तरावरती पारितोषिक घेतलेलं हवं. जर असं आपण घेतलेलं असू तर आपल्याला जे संवर्ग क च्या ज्या जागा आहेत किंवा संवर्ग ड चतुर्थ श्रेणी कामगार किंवा तृतीय श्रेणी कामगार, तर यांच्यामध्ये आपल्याला 5% राखीव कोटा असतो. त्यानंतर जर आपण पुढे जाऊन बघितलं की जर आपण राष्ट्रीय पातळीवर आपण राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला संवर्ग ब किंवा वर्ग 2च्या ज्या जागा आहेत तर यांच्यामध्ये 5% राखीव कोटा असतो. आणि जर आपण राष्ट्रीय पातळीवरती जर मेडल्स घेतलेले असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिनिधित्व केलं असेल देशाचं, तर यासाठी संवर्ग 1 किंवा क्लास 1 ऑफिसर या दर्जासाठी आपल्याला काही पोस्ट आपल्याला यांच्यामध्ये 5% राखीव जागा असतात. आणि हे झालं फक्त की राखीव कोठ्याबद्दल. पण हेच करत असताना कुठलीही स्पर्धा परीक्षा न देता सुद्धा आपण ह्या सगळ्या पदांसाठी पात्र होऊ शकतो. आणि ह्याच्यासाठी महत्वाची गोष्ट किंवा महत्वाची बाब म्हणजे की आपण त्या दर्जापर्यंत भारताला, देशाला किंवा राज्याला रिप्रेझेंट करायला हवं. आता जर उदाहरणं द्यायची झाली तर कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूला फोर्सेसमध्ये किंवा ज्या राज्याच्या फोर्सेस आहेत तर यांच्यामध्ये जॉब ऑफर केली जाते. त्यानंतर माझाच एक मित्र आहे, त्याने वर्ल्ड चॅम्पियन 2019 मल्लखांब, तर आज तो त्याने कुठलीही एक्झाम दिलेली नाही. बेसिकली तो फक्त 12वी पास होता. गव्हर्नमेंटने त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून घेतलं आणि त्याच्यानंतर क्लास 2 पोस्ट त्याला ऑफर केली. सेम टाइम पिरियडमध्ये महिला प्रवर्गामध्ये जी वर्ल्ड चॅम्पियन झाली हिमानी परब, तर ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रातीलच होती. आणि आज ती सुद्धा संवर्ग किंवा क्लास 2 ऑफिसर म्हणून एक चांगलं पदभूषवती आहे. तर हे सगळं की जर आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करत असू तर आपल्याला अशा जे पोस्ट बद्दल आपण फक्त कल्पना करू शकतो, तर ह्या पोस्ट सुद्धा आपल्याला कुठल्याही एक्झाम न देता मिळू शकतात. तसं त्याचप्रमाणे अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच्या आपल्या काही म्हणजे ह्या सगळ्या बाबी झाल्या की अगदी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर, पण यांच्यापेक्षा सुद्धा काही पेमेंट्स जास्त असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेस आपण जे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे कोचिंग्स आहेत तर त्यात जर आपण ॲज अ कोच म्हणून जर जॉईन केलं तर त्याचे सुद्धा एक चांगले बेनिफिट्स किंवा चांगले रिटर्न्स आपल्याला मिळत असतात आर्थिक स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात आणि इतरही आपल्याला त्यांचे फायदेही होत असतात. तर हे सगळं हे आपल्या देशात. त्यानंतर जर आपण आपले ट्रेडिशनल गेम्स जर घेतले, योगा किंवा मल्लखांब, तर ह्यासारखे जर आपण स्पोर्ट करिअर म्हणून जर त्यांच्याकडे बघत असू किंवा कबड्डी, कुस्ती, खो खो, तर आज भारताचे अनेक कोच हे परदेशांमध्ये ह्या सगळ्या खेळांवरती एक चांगलं किंवा या सगळ्या खेळांवर चांगलं प्रभुत्व मिळून एक चांगलं इन्कम सोर्स एक कोच म्हणून घेत आहेत. म्हणजे की भारतातील कुठल्याही उच्च पदस्थ किंवा एका मोठ्या रँकच्या व्यक्तीला जो आज त्याचं जे आर्थिक सोर्स आहेत किंवा त्याचं जे पेमेंट आहे त्याच्या अगदी 3-4 पटीने जास्त हे चांगलं इन्कम सोर्स हे आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये आपण कोचिंग करून मिळू शकतो. धन्यवाद सर, आपण इथे आलात. सर्व युवकांना
एक युवा कौशल्य दिनानिमित्त एक चांगली पुढे काय करावं आपल्या करिअरमध्ये ह्यासाठी नवीन नवीन ज्या संधी आहेत त्या आणि कशा उपलब्ध होतील ह्या तुम्ही एक छान स्वरूपात एक मांडणी मुलांना दिलेली आहे. आणि मला वाटतं भविष्यात सुद्धा मुलांना काही बनायचं असेल, आता हा इथे सेशन संपत आहे असला तरी जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील, एक प्रश्न येतोय इगतपुरी आणि टाके धामणगाव अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध नाही, करून दिले जाईल का, असा एक त्यांचा प्रश्न आहे. करिअर अकॅडमी सुरू करण्यासाठी काय मदत मिळू शकते, सरांकडनं आपण जाणून घेऊया. आता यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही वेगवेगळ्या संस्थांमार्फत ही चालवली जात आहेत. पण आता हा जो इगतपुरी जवळचा प्रश्न आहे, इगतपुरीला च्या अगदी नाकाखाली विगाव म्हणून आहे, अशोका वॉटरफॉल, इथं माझी स्वतःची अकॅडमी आहे आणि उत्कृष्ट दर्जाचे अगदी कमी कालावधीमध्ये खेळाडू या अकॅडमीमधनं घडलेले आहेत. आणि मुख्यत्वे सांगायचं की ज्या क्रीडा प्रकारांची फी मासिक 8-10 हजार रुपये इतकी आहे, ते क्रीडा प्रकार येथे मोफत शिकवले जातात. धन्यवाद सर. दुसरा प्रश्न असा आहे, SMS. तोच आहे. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, आपल्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहेत. समजा तुम्हाला प्रश्न पडलेले असतील आणि तुम्ही आता काही विचारू शकला नाहीत तर सरांचा इथे आपल्याला प्रीती कांबळे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट, तर यासाठी बेसिकली आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण असल्यानंतर त्याच्या पोस्ट आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून निघतात. आणि यात पण आपण जर 2-3 वेगवेगळे प्रकार जर केले तर यात MSW असे सुद्धा वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला इथे उपलब्ध होतात, MSWच्या किंवा BSWच्या. तर यात गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा वेगवेगळी पदं आहेत आणि सोबतच आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्येही याचे वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला बघायला मिळतात. नववीची एक विद्यार्थिनी आहे. मुलांनी किती तास अभ्यास? मुलांनी किती तास अभ्यास करावा सर? आता पुन्हा मी सांगेन की मगाशी जसं आपण विचारलं होतं की एखाद्या पदासाठी वेगवेगळ्या विद्यार्थी किंवा वेगवेगळे कॅन्डिडेट्स हे वेगवेगळा अभ्यास करत असतात. तर आपल्या ग्रास्पिंग पॉवरवरती आहे, पण किमान मला वाटतं 2 ते 3 तास हा अभ्यास प्रत्येकाने करायलाच हवा. त्याच्यावरती केलं तर फार उत्तम आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आमची एक क्लासमेट होती, ती दिवसातनं जवळपास 12 तास अभ्यास करायची, मुलींमध्ये टॉपर होती. आणि त्याच वेळेस मात्र आमच्यात काही मुलं वगैरे किंवा इतर मुली अगदी 5-6 तास अभ्यास करून सुद्धा तिच्यापेक्षा जास्त स्कोर करत होती. तर त्याच्यामुळे हा मुद्दा गौण आहे की किती तास अभ्यास करायला हवा. मुख्य मुद्दा असा आहे की अभ्यास कोणत्या दिशेने करायला हवा. तसंच एक दुसरा प्रश्न आलेला आहे, 10वीच्या मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल कशा प्रकारे करिअर म्हणून लक्ष दिले गेले पाहिजे, एक शिक्षक म्हणून? 10वीचा हा सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे की 10वीच्या नंतर वेगवेगळे आपल्याला मार्ग सुचत असतात की ह्या वेळेस मात्र हे आपल्याला फिक्स असायला हवं की जसं आपण म्हटलं की दिशा आपली फिक्स असायला हवी की आपल्याला काय करायचं आहे किंवा शिक्षक म्हणून त्या मुलाची आवड काय आहे, त्याच्यानुसार त्याच्या कुवती काय आहेत. तर हे लक्षात घेतल्यानंतर आपण त्या मुलाला किंवा त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, तर हे सगळं बघितल्याच्या नंतर आपण त्या मुलाला मार्गदर्शन करू शकतो की तुला ह्या बाबतीत पुढे गेलं पाहिजे किंवा ह्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे जर त्याला मेडिकल करायचे असेल तर मेडिकलमध्ये कुठल्या कुठल्या फील्ड्स आहेत आणि त्याच्यासाठीच्या बेसिक कम्युनिटीज ह्या कुठे अवेलेबल होऊ शकतात. तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घेणं इथं महत्वाचं ठरतं. एक पुढचा प्रश्न आहे, सीईटी परीक्षा के बाद कौन सा क्षेत्र निवड़ा
निवडणं चाहिए. निवडला पाहिजे. आता हा पुन्हा जसं मागचा प्रश्न होता त्याच्याशीच रिलेटेड काहीतरी आहे किंवा त्याच प्रकारचा आहे की माझा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे की मला काय करायचं आहे सीईटी नंतर मेडिकलमध्ये कुठली पोस्टिंगसाठी अप्लाय करायला हवं, मग मला फार्मसी करायचं आहे किंवा मला MBBS करायचं आहे, तर या क्षेत्रानुसार स्वतःच्या एरिया ऑफ इंटरेस्टनुसार आपल्याला पुढे जायला हवं. पुढचा एक प्रश्न आलेला आहे, सर आर्ट्स घेऊन पोलीस भरती करू शकतो का? हो, पोलीस भरतीसाठी फक्त तुम्ही आर्ट्स घेतलं पाहिजे किंवा कॉमर्स घेतलं पाहिजे किंवा सायन्स घेतलं पाहिजे असं कुठलीही अट नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आर्ट्स घेऊनही पोलीस भरती करू शकता. पुढचा प्रश्न आहे, सर ॲग्रिकल्चरचे आहे का नाही काही job. जॉब? ऍग्रिकल्चरसाठी सुद्धा वेगवेगळे आपल्या कृषी अधिकारी, गव्हर्नमेंटचं जर म्हटलं तर कृषी अधिकारी, कृषी सेवक या वेगवेगळ्या पोस्ट निघत असतात. आपण त्याच्यासाठी अभ्यास करायला हवं. कृषी अधिकारी ही अगदी क्लास 2 किंवा संवर्ग 2 मधली पोस्ट आहे. ती MPSC मार्फत भरली जाते आणि याच्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करू शकतो. एक सरांनी विचारलेला प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षा गणित अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे साधारणपणे सुरुवातीला? आता स्पर्धा परीक्षामध्ये गणित अभ्यासक्रम हा ज्यावेळेस आपण शिकवत असतो तर त्यावेळेस आपलं स्टार्टिंग करताना आपलं बेसिक हे क्लिअर असायला हवं. म्हणजे अंक गणित हा फार मोठा विषय. त्याच्यात सगळ्यात पहिले माझं अंकांचे प्रकार हे जे मूळ आहेत किंवा कन्सेप्ट जे आहे म्हणजे अगदी इथपासून सुरुवात करावी की आता सांगताना कदाचित थट्टा वाटेल, मस्करी वाटेल. एक अंकी बेरीज वजाबाकीपासून आपण सुरुवात करायला हवी ज्यावेळेस आपण संख्यांवरील क्रिया हा विचार करतो. कारण की हे आपल्याला सहज वाटतं, अरे काय 2तून 2 गेले 0, 4तून 2 गेले 2. हे आपल्याला फार सध्या सहज आणि सोपं वाटतं किंवा बोलायला, अरे हे तर पहिलीचा मुलगाही सोडवेल. पण ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेला प्रत्यक्ष बसतो तर ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्याला फार हे करायला लागतात. किंवा आपण ज्यावेळेस म्हणतो की आता हे झाले 1 अंकी, त्याच्यानंतर 2 अंकीमध्ये 95 मधनं 98 गेले, किती 98 मधनं 95 गेले किंवा 95 मधनं 98 गेले, तर त्यावेळेस किती उरतात हे आपल्याला इथं लक्षात असायला हवं. म्हणजे तुम्हाला प्लस मायनस पॉइंट्स तर हे ज्यावेळेस आपण करू शकू बारीक गोष्टी, तर त्यावेळेस आपल्याला ह्या मोठ्या बाबींमध्ये ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांना सीसॅट हा विषय होतो तर त्यावेळेस ते सहज आणि सुलभ होतं. त्यानंतर गणितामध्ये आणखी महत्वाचं जर सांगायचं झालं तर शॉर्टकट ट्रिक्स. तर शॉर्टकट ट्रिक्स ह्या जितक्या आपण मुलांसाठी घेऊ तर तितकं आपल्याला फायदेशीर ठरेल. पुढचा एक प्रश्न आहे, आफ्टर BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज व्हॉट आर द कोर्सेस ऑप्शन? BMS नंतर आपल्याला महत्वाचं जर म्हटलं तर फायनान्स वगैरेसाठी वेगवेगळ्या जॉब्स ऑफर्स आहेत, मार्केटिंगमध्ये आहे, HR मध्ये आपल्याला वेगवेगळे सोर्सेस मिळतात. आणि आज शहरी भागात जर मोस्टली बघितलं तर BMS करून वेगवेगळे आपल्याला असंख्य जॉब्स आहेत, पण प्रायव्हेट सेक्टर्समध्ये मोस्टली. डिप्लोमा सर डिप्लोमा फार्मसी करून आपण स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यास करू शकतो का, असा एक प्रश्न आहे. आणि त्यालाच अनुसरून आहे, आपण डिप्लोमावर स्पर्धा परीक्षा देऊ शकतो का? आता वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तर याच्यामध्ये जर म्हणायचं झालं तर ज्या काही 12वी बेसिसवर आहेत तर त्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण डिप्लोमा कन्सिडर करू शकतो. परंतु ज्या काही पोस्ट आहेत की ज्यांच्यासाठी पदवी आवश्यक आहे, उदाहरणार्थ PSI किंवा राज्यसेवा, तर यासाठी मात्र तुमची पदवी येथे असणं आवश्यक आहे. एक वेगळा प्रश्न आहे, नीट एग्जाम के लिए कितना मार्क्स लगेगा? आता नीट एक्झामसाठी दरवर्षीचं कट ऑफ हे वेगवेगळं असतं. तर पण साधारणपणे 680 अबव. सर अजून एक प्रश्न आलाय, सर राज्यस्तरीय खेळाचे प्रमाणपत्र किंवा जिल्हा क्रीडा प्रमाणपत्र असल्यास पोलीस भरती किंवा राज्यसेवेत गुण राखीव असतात का? इथे 2 गोष्टी सांगेन
की सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे राज्यस्तरीय खेळाच्या प्रमाणपत्रामध्ये जर तुम्ही गुणवत्ताधारक असाल, प्रथम द्वितीय तृतीय असाल, तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल. जिल्हा क्रीडा प्रमाणपत्राचा याच्यात फायदा कुठल्याही प्रकारचा होणार नाही आणि त्याचे कुठलेही राखीव गुण नाहीत. तर राखीव आपल्याला त्याच्यासाठी राखीव सीट्स असतात. म्हणजे 5% प्रत्येक कॅटेगरीमधनं 5%. म्हणजे जरी साधारणतः जर आपण असं बघितलं की एका ठराविक कॅटेगरीला 7% जागा वॅकंट आहेत, तर त्या 7% मध्ये पुन्हा 5% जागा ह्या कंपल्सरी स्पोर्ट्ससाठी असतात. आणि त्याच्यात आता जर राखीव गुणाचं जर म्हटलं तर त्या राखीव पोस्ट असतात, राखीव गुण नाही. राखीव गुण किंवा एक्स्ट्रा गुण हे 10वी आणि 12वीला मुलांना मिळत असतात. म्हणजे जर आपण जिल्हास्तरीय स्पर्धा खेळलेला असेल किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या जर क्रीडा स्पर्धा खेळलेला असेल, तर त्यावेळेस त्यांना 7 गुण, 12 गुण, 15 गुण, 17 गुण, 25 गुण अशा साधारणतः जिल्हा, विभाग, राज्य त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर केलेले असेल तर त्याप्रमाणे गुण हे 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये मिळत असतात. अजून एक प्रश्न आलेला आहे. BSc नर्सिंग साठी किती पर्सेंटेजची गरज आहे? कट ऑफ साधारणतः 450 to 500 असा बीएससीचा असतो. अर्थात तो परिस्थितीनुसार बदलू शकतो. ती पहिली पाहते त्याच्यात रनिंग. BSc IT कोर्स ते ग्रॅज्युएशन नंतर कोणता कोर्स करता येईल? काय इंग्रजी मराठीचं मिक्स आहे त्यामुळे MSCIT असेल तिथे. हा, तो प्रश्न नीट कळलेला नाहीये. असं आहे, MSCIT केल्यानंतर ग्रॅज्युएशन करून कोणता कोर्स केला पाहिजे? MSCIT हा सर फार बेसिक म्हणजे MSCIT हा कोर्स असा आहे की तो बेसिक कॉम्प्युटरचं जे आपण कॉम्प्युटर चालवतो किंवा बेसिक कॉम्प्युटर नॉलेज, तर यासाठी आहे. तर असं हे नाही की MSCIT नंतर कुठला कोर्स करायला हवा. यात जर आपल्याला जर कॉम्प्युटर सायन्समध्ये जायचं असेल तर वेगवेगळं आहे. हार्डवेअर सॉफ्टवेअरचा आपण डिप्लोमा डिग्री वगैरे करू शकतो किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण इतर गोष्टी आपल्याला करता येतील. पण MSCIT हा फार एक ज्याला आपण म्हणतो की PC चालवण्याचं किंवा कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज, तर या प्रकारे आहे. सर, मला असं वाटतंय की तो BSc IT म्हणजे BSc जे कम्प्युटरचं आहे त्याचा असणार आहे, तो MSCIT नसेल. सो BSc IT नंतर ग्रॅज्युएशन नंतर कोणतं काय करायला हवं असं Okay. त्यांचं हे असेल. BSc IT नंतर साधारणपणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा डाटा अनालिसिस असे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत. सायबर सिक्युरिटी तर हे सुद्धा आहेत, तर याच्यात आपण करू शकतो. आपल्याकडे वेळ संपत आलेली आहे. आपल्याला एक शेवटचा आपण प्रश्न घेतो आहे की स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यास अभ्यासाचे वेळापत्रक कसे बनवावे? खूप चांगला आणि महत्वाचा असा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण ठरवतो की मला ह्या पोस्टसाठी करायचं आहे. आता आपण जर उदाहरण जर घेतलं की स्पर्धा परीक्षेत मला साधारणतः PSIची पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे किंवा कंबाईनसाठी मला स्टडी करायची आहे. आणि त्या कंबाईनमध्ये पण माझं टार्गेट आहे की PSI. तर याच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण सगळ्यात पहिले त्याचा अनालिसिस केल्याच्या नंतर की साधारणपणे मला किमान दुपारी सकाळी 2 ते 3 तास हे याच्या बेसिक स्टडीजसाठी म्हणजे पूर्वपरीक्षेचं काय स्टडी आहे किंवा मेन्सचा काय स्टडी आहे, तर त्यानुसार किंवा CSATचा काय आहे, तर त्यानुसार मला वेळ द्यावे लागेल. त्यानंतर परत फक्त प्रिलियमचा करून अभ्यास आपल्याला चालणार नाही. तर त्याचबरोबर मला मेन्सचाही त्याच वेळेस अभ्यास करायला सुरुवात करायला हवं की जर माझी प्रिलियम निघाली तर लगेचच काही महिन्यांमध्ये
मला मेन्स सुद्धा द्यायची असते. तर मग अशा वेळेस आपल्याला तो पूर्ण अभ्यासक्रम लक्षात घेऊन सकाळीचे काही तास, संध्याकाळचे काही तास असं नियोजन असायला हवं. त्याचसोबत मधल्या वेळेत वेगवेगळी मासिकं असतील किंवा अ, अ, वृत्तपत्रांचं वाचन असेल, त्यांचं कटिंग काढणं, त्याचे नोट्स काढणं, तर यासाठीचा वेळ मला ठेवावा लागेल. त्याचसोबत मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर ठीक, नाही तर मी अपेअर असेल तर ते अपेअर साठी माझं कॉलेज कंटिन्यू करणं, तर ह्या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. आणि मला त्या दृष्टीने आणखी एक महत्वाचं सांगावं असं वाटतं की आपण यासाठी 12th फेल नावाचा एक पिक्चर जो आहे तो या ठिकाणी नक्की बघितला पाहिजे. धन्यवाद सर. सेशन संपता एक मलाच एक प्रश्न पडलेला आहे की सरांनी 80 अंध आणि मानसिकदृष्ट्या जे विकलांग आहेत त्यांना मलखांबाचे प्रशिक्षण दिले, तर त्या संदर्भात थोडक्यात सरांनी माहिती द्यावी की त्यांना कसं काय प्रशिक्षण दिलं. धन्यवाद सर. जर आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये एक जव्हार म्हणून अत्यंत रिमोट एरिया आहे आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं तिथं एक स्थळ आहे शेर्पा माळ म्हणून. त्या शेर्पा माळाच्या शेजारीच दिव्य विद्यालय म्हणून आहे. तर कदाचित जे इगतपुरी किंवा नाशिक भागातून जी मुलं जॉईन आहेत किंवा जे शिक्षक जॉईन आहेत तर त्यांना या दिव्य विद्यालयाबद्दल माहिती असेल. तर ह्या दिव्य विद्यालयामध्ये आम्ही तिथल्या राष्ट्रपती पदक विजेत्या कोकडताई यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी एक विषय बोलून दाखवला की सर असं असं आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमची मुलं ह्या क्षेत्रात यावीत पुढे, पण तुम्हाला काय वाटतं, शक्य आहे का? म्हटलं डेफिनेटली शक्य आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी त्या म्हणजे दुसऱ्या दिवशी लिटरली माझ्याकडे कॅम्प चालू असताना मी तो कॅम्प बाजूला ठेवून त्या शाळेत पहिले गेलो. 5-6 तास त्या मुलांसोबत घालवले आणि बघितलं की अरे ही मुलं फार जबरदस्त आहेत. माझ्या लिखाणापेक्षा त्यांचा लिखाणाचा वेग हा कित्येक पटीने जास्त आहे. कारण की मला लिहिताना फक्त पेन फिरवायचा असतो, त्यांना एक अक्षर काढण्यासाठी 6 डॉट गिरवायचे असतात. जर त्यांना त्याच्या पुढे एक काना द्यायचा असेल, म्हणजे का लिहायचं असेल तर 6 आणि 6 8 डॉट द्यायचे असतात. आणि हे सगळं करत असताना त्यांचं गायन किंवा इतर गोष्टी या प्रचंड चांगल्या होत्या. त्याच प्रमाणे बरीचशी मानसिक दृष्ट्या ॲबनॉर्मल मुलंही तिथे आहेत आणि तेही करत असताना ही बाब मला फार विशेष वाटते की त्या मुलांची करण्याची जिद्द. काही मुलं तिथे 100% ब्लाइंड आहेत आणि त्यांनी आजपर्यंत ह्या पृथ्वी तलावरचं काहीच बघितलं नाही, पण करण्याची जिद्द जी आहे, मी त्यांना त्याचं मलखांब काय असतं त्याचं वर्णन करून ज्यावेळेस दाखवलं. आपण सहजपणे बघतो की मलखांब टीव्हीवरती कधीतरी एखाद्या रियालिटी शो मध्ये वगैरे, तर त्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटतं अरे इतका टफ गेम कोणी पण कसं काय करू शकतं किंवा मी करू शकतो का. मला बरेच असे प्रश्न येतात. त्यावेळेस मी अगदी एक उदाहरण देतो की मी 82 वर्षाच्या आजोबांनाही शिकवलेलं आहे. तिथे गेल्याच्या नंतर त्या मुलांना विचारलं की तुम्ही करायची इच्छा आहे का. हो म्हटले. आणि अगदी काही दिवसात आम्ही तिथे मलखांब इन्स्टॉल केला, दोरीचा मलखांब, सेफ्टी मॅट्स इन्स्टॉल केल्या आणि आजही तिथे रोज दिवसातले 2 तास आपल्या अतुल्य स्पोर्ट मार्फत मलखांबाचं प्रशिक्षण सुरू आहे. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आलेला आहे. आपल्याला आता सेशन संपवायचंच आहे, पण एक प्रश्न घेऊया आपण. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना क्लासेसची गरज असते का आणि सेल्फ प्रिपरेशनने होऊ शकतं का, असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय म्हणाल आपल्याला? नक्कीच आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत की MPSC काय की जी जगातली सगळ्यात कठीण समजली जाणारी एक्झाम आहे UPSC, तर ती UPSC सुद्धा सेल्फ स्टडीने प्रॉपर
डेडिकेशन आणि योग्य मार्ग, योग्य दिशेने जाऊन हे ह्या पोस्टही, अगदी IAS ची पोस्टही क्रॅक केली गेलेली आहे. तर निश्चितच स्पर्धा परीक्षा जर ठरवलं आपण स्वतःच्या मनाशी, तर कुठल्याही क्लासेस शिवाय आपण ती पार पडू शकतो. धन्यवाद. सेशन संपवायच्या आधी एक शेवटचा प्रश्न म्हणजे एक आदिवासी आपला विद्यार्थी, त्याला एक आदिवासी रत्न म्हणून पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या शब्दात थोडक्यात सांगावं. देवीदास रघुनाथ कांबडी. आता कदाचित इगतपुरीचे काही जण मगाशी मी बघितलं की जॉईन आहेत, तर तिकडं सुपरिचित असं नाव आहे की अगदी 10 वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर ज्या खेळाडूकडे किंवा अगदी 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला विद्यार्थी किंवा असा एक मुलगा जो इकडे तिकडे फक्त उन्हाळतोय, आणि अशा विद्यार्थ्याला ज्यावेळेस खेळाची आवड लागली, इन बिटवीन 6 वर्षापूर्वी मलखांबावरून पडून त्याचा हाताला थोडासा डिस्लोकेशन सुद्धा झालं होतं, डिस्लोकेट झाला होता त्याचा, पण तिथवर न थांबता आणखी तो पुढे जात राहिला. वेगवेगळ्या स्तरांवरती आज जवळपास त्याने 150-200हून अधिक पारितोषिक ग्रॅब केलेली आहेत. माझ्या म्हणजे तिन्ही दौऱ्यांमध्ये किंवा तो US लाही होता की ज्या मुलाला 2 वेळच्या जेवणाची अडचण आहे असा खेळाडू आज त्या खेळातून, मलखांबाच्या प्रती असलेल्या डेडिकेशन मधून पूर्ण जग फिरतोय. मला वाटतं देशातलं असं कुठलं राज्य नाही का ज्याने, जिथे तो जाऊन आला नाही, पण हे सगळं करताना त्याला असंख्य अडचणी आल्या, वेगवेगळ्या वेळेस इंजुरीज, ज्यावेळेस आपण स्पोर्ट म्हणतो, आणि मला त्या लेवलचं डेडिकेशनने स्पोर्ट खेळायचं की ज्या ह्याच्यात की म्हणजे त्या खेळातलं सचिन व्हायचंय असं ज्यावेळेस आपण ठरवतो, तर अशा वेळेस ह्या इंजुरीज हा एक महत्वाचा भाग असतो खेळांमध्ये. तर हेही होत असतं. स्वतःचा हात डिस्लोकेशन झाला, 6 महिने प्रॅक्टिस बंद होती, आणि असं सगळं करता करता राज्य राष्ट्रीय पातळीवरती त्यांनी चांगली म्हणजे स्वतःचं अधिराज्य स्थापन केलं. आणि त्याच याच्यातून 2019ला महाराष्ट्र शासनाने त्याला आदिवासी रत्न हा पुरस्कार देऊन गौरवलं. धन्यवाद सर, आपण इथे आलात, आम्हाला बहुमोल मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी मित्रांनी केलं. आणि आता हा सेशन जर संपला असेल, पण आपल्याला जर काही प्रश्न पुन्हा जर पडले आणि जर विचारायचे झाले, तर आपला नंबर, सरांचा नंबर तुम्हाला दिला जाईल, आणि केव्हाही कधी तुम्ही त्यांना प्रश्न विचारले तर ते त्याच्या प्रश्नांचं उत्तर निश्चितच देतील. त्यांनी आपला संपूर्ण जो कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून जे पैसे मिळाले, 12-12.5 लाख रुपये, तर त्यांनी स्वतः, घरच्या आपण विचार करतो की आपण काहीतरी गाडी घेऊ किंवा काय घेऊ, तसं न करता त्यांनी सगळं आपल्या स्वतःची अकॅडमी, जे विद्यार्थी, गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तो वापर केलेला आहे. असे हे आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहेत. तर मी सुदेश ज्ञान मित्रांच्या वतीने त्यांचं आभार मानतो, आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. सरांचा नंबर कुणाला लिहून घ्यायचा असेल तर लिहून घ्या. 7507370379. परत एकदा बघा, व्हॉट्सअप नंबर आहे त्यांचा 7507370379. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो हॅलो. हा, बोला बोला. हा सर, थोडस आभार प्रदर्शन करायचं मला तुमचं. हा, बोला ना, बोला. हा, नमस्कार सर, माझं नाव चंद्रकला चक्रधर साबळे, कळसुबाई गाव विकास समिती इंदोरे, इगतपुरी मध्ये आहे हे. तर सर, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. स्पर्धा परीक्षा आपण याचा अभ्यास करून चालणार नाही, तर याचा आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आपण आपलं करिअर पण घडवलं पाहिजे. खेळामध्ये पारंगत असून याचा आपण योग्य तो उपयोग केला पाहिजे. अशा प्रकारचं खूप, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आमची गाव विकास समिती, स्वदेश मित्र व ज्ञान मित्र म्हणून मी तुमचे आभार मानते सर. थँक्यू. आणि मला वाटतं पहिल्यांदाच आपण प्रयोग केलेला ज्ञान मित्रांच्या कडून, तर त्यांनी, सावंत साहेब, तुम्ही खूप सुंदर, म्हणजे एखादं टीव्हीला कसं आम्ही पाहतो की त्या पद्धतीनं तुम्ही, म्हणजे तुमची शब्द रचना म्हणजे प्रश्न विचारलेले तर खूपच सुंदर होते. सावंत साहेब, तुम्हाला पण अभिनंदन. आणि एक सरांनी पण शेतकरी काय कुठल्याही क्षेत्रात एकदा उतरला तर तो कमी पडणार नाही. नाही, खूप सुंदर, खूप सुंदर. धन्यवाद. धन्यवाद सर.
थँक्यू सर, थँक्यू.